नागपुरात पगारासाठी शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे 10 महिन्यांपासून त्यांचा पगार रखडला आहे। शिक्षकांचं 7 दिवसांपासून यशवंत स्टेडियम मध्ये धरणे आंदोलन सुरू आहे। आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असताना देखील आंदोलनाकडे मात्र दुर्लक्ष केलं जाते। यावेळी एक आंदोलक महिलेला भोवळ देखील आली। प्रचंड ऊन असतं दुपारच्या वेळेत आणि याच दरम्यान शिक्षकांनी आंदोलन पुकारले, कारण गेल्या 10 महिन्यांपासून शालार्थ आयडी घोटाळा जो झाला होता त्यामुळे या सगळ्यांचे पगार रखडवण्यात आले। त्यामुळे खाण्यापिण्याचे अर्थातच वांदे झालेले आहेत। 10 महिन्यांपासून प्रचंड त्रास या शिक्षकांना सहन करावा लागतो आणि त्याचमुळे लक्षवेधी धरणे आंदोलन त्यांनी केलं होतं। नागपुरात अधिवेशन सुरू होतं आणि याच दरम्यान आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, मात्र तरी देखील शिक्षकांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष झालंय।